गोरोबांची ऐसी दीक्षा मुखी अमृताची वाणी हाती टाळाची आधानी काही मंजुळ स्वरानी गोरा विठ्ठला विठ्ठला मुखी अमृताची वाणी हातीची फळांचा ध्वनी काही मंजुळ स्वरानी गोरा विठ्ठला विठ्ठला तेर गावात हो जन्मला तेर गावात हो जन्मला तेर गावात हो जन्मला पांडुरंगाचा अवतार हो पांडुरंगाचा अवतार देह बुद्धीला तुडवुनी देह बुद्धीला तुडवुनी झाला गोरा कुंभार झाला गोरा कुंभार तेर गावात हो जन्मला मुखी अमृताची वाणी हाती टाळाची आधानी काही मंजुळ स्वरानी गोरा विठ्ठला विठ्ठला आजच्या वसई नालासोपारा विरार शहर कुंभार समाज मंडळाच्या वार्षिक स्नेहसंमेलन कुंभार समाज बांधवांचं एक कौटुंबिक स्नेह सोहळा आज इथे नालासोपारा येथे संपन्न होत आहे. मंडळाची स्थापना डॉक्टर यशवंत कुंभार त्यांच्या पत्नी या दोघा मान्यवरांच्या साक्षीनं प्रदीपभाईंच्या आशीर्वादानं सुनीलदादांच्या सहकार्यानं आणि अनेक सगळ्या मान्यवर तसेच समाज बांधवांच्या प्रेमानं 2013पासून 20 जानेवारी 2013ला ह्या मंडळाची स्थापना झाली. ही निळेमोरे शाळेमध्ये आम्ही ज्यावेळेला एक छोट्याशा वर्गामध्ये एक 50 समाज बांधवांना आपण तिथे बोलवलं होतं आणि त्या मीटिंगला वासुदेव कामणकर साहेब आणि अनेक काही डॉक्टर साहेब त्यांचे पत्नी आजही मला आठवतं आहे तो दिवस 20 जानेवारी 2013 आणि आज 19 जानेवारी आहे. म्हणजे आत्तापर्यंत त्या दिवसाचं औचित्य एवढं चांगलं आहे 20 जानेवारी आणि आत्तापर्यंत त्या दिवसाच्या नंतर आम्ही आत्तापर्यंत गेले 12-13 वर्ष समाज प्रबोधनाचं समाजाला एकत्र येण्याचं जे आवाहन केलं त्याला सगळ्यांनी मनापासून दाद दिली त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतो. समाज एकत्र येईल का भेटतील का लोक जमतील का लोकांमध्ये प्रेम स्नेहभाव वाढेल का लोकांना एकत्र ठेवता येईल का असे अनेक प्रश्न त्यावेळेला आम्हाला होते. यावेळेला इथे ज्यावेळेला प्रदीपभाई तेंडुलकर जे जीवदानी लिमिटेडचे आता अध्यक्ष आहेत त्यावेळेला ते सचिव होते. माझी पहिले नगराध्यक्ष म्हणून ते इथे त्यावेळेला कार्यरत होते. डॉक्टर यशवंत कुंभार इथे त्यावेळेला नालासोपारामध्ये पहिली डॉक्टर. आज त्यांच्या मुली 2-3 कन्या ह्या डॉक्टर आहेत. त्यांचे नातसुद्धा डॉक्टर आहेत. नातवंड सगळी डॉक्टर आहेत. पण अशा या मोठ्या लोकांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाची सुरुवात आहे आणि मंडळाची सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत न खंड पडता प्रत्येक कार्यक्रम हा अतिशय यशस्वी आणि दिमागदार झाला आहे आणि यशस्वी झाला असं मला स्वतःला वाटतं आहे. बाकी त्याचं सगळ्यांनी सांगायचं असतं ते. परंतु समाज हा चांगल्या प्रकारे इथे एकत्र आणला. अनेकांना त्याच्यामध्ये प्रोत्साहन दिलं गेलं. युवकांना प्रोत्साहन दिलं, तरुणांना प्रोत्साहन दिलं गेलं, उद्योजकांना प्रोत्साहन दिलं गेलं, इकडच्या माता भगिनींना सन्मान दिला गेला आणि खऱ्या अर्थानं एक समाज संघटनेचं काम या वसई नालासोपाराच्या मंडळाच्या माध्यमातून माझ्या मते त्याचमध्ये थोडासा खारीचा वाटा हा आमचा आहे आणि त्यासाठी तुम्ही भरभरून इथे आम्हाला दाद देण्यासाठी इथे उपस्थित होता. आज हे व्यासपीठ जे म्हणताय हे अतिशय भव्य दिव्य व्यासपीठ आहे. कुठे मिळत नाही. अनेकांना शोधून सापडणार नाही असं हे व्यासपीठ आहे. या कार्यक्रमाचा आम्ही कुठे फक्त शब्द टाकला
की सांगितलं की असा आमच्या मंडळाकडून तुम्हाला सन्मानित करण्यात येत आहे, तर त्या मंडळामध्ये कधीही कुठल्याही अधिकाऱ्यांनी सांगितलं नाही, असं नाही म्हणून सांगितलं नाही. हे आपल्या मंडळाचं खरं यश आहे. अनेक मान्यवरांचा ह्याच्यातून जीवनगौरव, समाजभूषण, अनेक काही पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. विद्यार्थ्यांना गुणगौरव केला गेला. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जी वधूवर मेळावा जो असतो त्या माध्यमातून अनेकांची लग्न जमवली गेली. हा असा छानपैकी चालणारा हा कार्यक्रम एक समाजाला एकत्र करण्यासाठी आपण इथे सुरू केला आणि तो आजतागत सुरू आहे. त्यामध्येच तुम्ही सगळ्यांची साथ लाभली आहे, ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. त्याबद्दल मी मंडळाच्या सर्व कार्यकारिणीचं आणि त्यांना सगळ्यांना सपोर्ट करणाऱ्या आमच्या माझ्या सर्व समाज बांधवांचं, अधिकाऱ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. आजचा हा सोहळा अतिशय दिमागदार आहे. आजच्या या सोहळ्यामध्ये आम्ही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करतो आहे. सन्मान्य श्री मनोहर बाबूराव शेजळकर हे निवृत्त असिस्टंट भारतीय डाक विभाग, त्यांना आम्ही सन्मानित करतो आहे. इथे सन्मान्य कृष्णाजी राजे जे निवृत्त अवर सचिव आहेत. सामाजिक कार्य त्यांचं अतिशय सुंदर आहे. समाजाबद्दल त्यांची आस्था आहे, जाण आहे. असे सुंदर व्यक्तिमत्व म्हणून रत्नागिरीमध्ये दाभिळ गावातले कृष्णाजी राजे शिंदे राजेसाहेब त्यांचा सन्मान इथे जीवनगौरव पुरस्कार आपण करतो आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण समाजभूषण पुरस्कार करतो आहे. ते प्राचार्य रवींद्रनाथ सोन्याबापू रसाळ, माजी सिनेट सदस्य, प्राचार्य. अतिशय परिस्थितीमधून, खडतर परिस्थितीमधून सरांनी शिक्षण घेतलं आणि भिवंडीसारख्या शहरामध्ये आपलं स्वतःचं वलय निर्माण केलं आणि मुंबई विद्यापीठामध्ये सिनेट सदस्य म्हणून त्यांची गणना झाली. असे सुंदर व्यक्तिमत्व आज आमच्या पुरस्काराचे मान्यवर आहेत. आपण त्याचबरोबर डॉक्टर महारुद्र अच्युतराव कुंभार, ज्यांनी कोरोना काळामध्ये अनेकांची जीवन सावरलीत, अनेकांना सपोर्ट केला आहे. असे डॉक्टर महारुद्र BMCमध्ये OCD म्हणून ते ऑफिसर इन्चार्ज म्हणून तिथे सेव्हिन्स हॉस्पिटलला काम करतात. आजही आत्तापर्यंत कधीही सरांना फोन केला, कुठल्याही गरीब बांधवांना त्यांच्याबद्दल त्यांना सांगितलं, 2 मिनिटांमध्ये ते ॲडमिशनची उपलब्ध करून देतात. असे डॉक्टर महारुद्र कुंभार, त्यांचाही आज आम्ही समाजभूषण पुरस्कार देतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये समाजभूषण पुरस्कार आम्ही त्यांना देतो आहे. त्यांच्याबद्दल काय वर्णन करावं. सुरवशी साहेब, SK सुरवशे साहेबराव कुंडलिकराव सुरवशे साहेब हे महाराष्ट्र राज्यामधले बांधकाम विभागामध्ये, रस्ते महामंडळामध्ये सगळ्यात मोठे अधिकारी, ज्यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला, ज्यांनी समृद्धी महामार्ग बांधला, त्यांच्या डिझाईनने त्यांनी सगळं हे उभं केले. असे सुंदर आणि चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आज आम्ही सन्मान करतो आहे. हा त्यांनी जो सन्मान स्वीकारला हा आपल्या मंडळासाठी फार मोठा भाग आहे. त्याचबरोबर ही जे माधव तेलंगे सर आहेत, UM निरीक्षक वसई, ते आहेत. त्यांचंही चांगलं काम आहे. त्यांचं बघितलं तुम्ही आता कसं व्यक्तिमत्व आहे. त्यांची आई, मुलगी, त्यांची पत्नी ह्या इथे कार्यक्रमामध्ये येऊन चांगल्या लोकांना आज इथे सहकार्य करतात. मग खरं असं चांगलं व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहे. त्याचबरोबर आमच्या शेरेकरांच्या कन्या निवृत्त प्रभारी सहाय्यक आयुक्त वसई विरार महानगरपालिका, आमच्या स्नेहलताईंचं सहकार्य, त्यांच्या कुटुंबाचं सहकार्य आत्तापर्यंत त्यांनी लाभलं आहे. आणि कधी पण सांगितलं आहे, समाजासाठी माझा जो खारीचा वाटा आहे माझ्या आईकडून, माझ्या वडिलाकडून, माझ्या आईकडून, तुम्ही यायचा, कार्यक्रम करायचा, माझ्याकडून जे पाहिजे तुम्ही सांगा, तुम्ही फक्त सांगायचं काय तुम्हाला काय पाहिजे, लगेच द्यायला तयार अशा आमच्या स्नेहलताई जामसुकर, त्यांचाही सन्मान आहे. आज इथे मोहन शिवराम कुंभार, आमचे मोहनजी म्हणजे काय म्हणतात ना, एक अतिशय मोठं व्यक्तिमत्व. नवी मुंबई कुंभार समाज एकत्र केला, कुंभार समाज, कोकण कुंभार समाज एकत्र केला, महाराष्ट्र कुंभार समाज संघटनेमध्ये त्यांचं काम आहे. असं फार मोठं व्यक्तिमत्व, आम्हा सगळ्यांना प्रेरणादायक असं सुंदर असं व्यक्तिमत्व म्हणून मोहनजी कुंभार आहेत. त्यांचा पण आपण सन्मान करतो आहे. त्यांचाही त्यांनी आमचा मंगळाचा स्वीकार केला आहे. त्याबद्दल त्यांचं मी खरंच मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर रमेश वासुदेव गोविलकर निवृत्त ऑडिटर आहेत. ते महाराष्ट्र राज्य मजदूर संघाचे माजी उपाध्यक्ष म्हणून ते काम करतात. त्याबद्दल आणि त्यांचं काम अतिशय सुंदर, अजून पण प्रत्येक ठिकाणी त्यांचे फोटो असतात,
क्लिप असते, भाषण करतात, चांगलं सांगतात, समाजाला एकत्र करण्याचं काम सुंदर करतात. त्यांचाही आम्ही समाजभूषण पुरस्कार देतो आहे. त्याबद्दल मी त्यांनी स्वीकारला, त्याबद्दल त्यांच्याबद्दल मी हे बोलतो आहे. आणि ही समाजभूषण जीवन गौरव यांचं त्यांनी स्वीकार केला, त्याबद्दल आम्ही त्यांचं खळमंडळ आभारी आहे. आणि त्याचबरोबर आम्ही इथल्या युवकांना, इकडच्या स्थानिक युवकांना, ते कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतो, कोण ट्रॉफीचं काम करतो, कोण आमचे इथे बाळकृष्ण कुंभार हार तुरे बुकेंचं काम करतात. ते आमचे ही जे ट्रॉफ्या जे दिसतात ना सुंदर, ते आमचे प्रसाद चिंदरकर यांनी ट्रॉफ्या रंगवलेल्या आहेत. हे आमचे तेजस जांभवणेकर अशोक मामा फेममध्ये आता ते सध्या फेमस चाललं आहे सिरियल, त्याच्यामध्ये ते सुंदर असं काम करतात. आणि आमचे मूर्तिकार भूषण कुंभार म्हणा, सिद्धेश चिंदरकर म्हणा, मूर्तिकार आहेत. रिक्षावाले ते आमचे, आता काय म्हणायचं तुम्हाला सांगायला, मला मी तो थांबवला होता भाग, पण तरी पण मी आता सांगतो आहे सर. मी आपला सगळ्यांना सांगायला अतिशय आनंद वाटतो. रिक्षा महिला चालक ह्या नालासोपारामध्ये त्यांच्या 2-2 रिक्षा आपल्याबरोबर आपल्या भावंडांनासुद्धा एकत्र घेऊन, एकत्र राहून रिक्षा चालवण्याचं काम ह्या भागामध्ये नालासोपारा भागामध्ये करतात. त्यांचा पण आपण सन्मान करतो आहे. त्याचबरोबर आम्ही सन्मान करतो आहे वडापाव बनवणाऱ्या त्या आमच्या भगिनी आहेत आमच्या, त्यांचाही सन्मान करतो आहे. मी त्यांच्याकडे जाऊन आलो, बघितलं, अरे वेळ ताई तर सुंदर चांगलं काम करते. आता मी आणि पुरस्काराला सुद्धा येत नव्हती, मला कशाला द्यायला देता तुम्ही, पण मी म्हटलं नाही, द्यायचं आहे आम्हाला काहीतरी. तुम्ही तुमच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक जण ह्या बिझनेसमध्ये उतरतील आणि काम करतील. त्यांचाही सन्मान इथे आहे. त्याचबरोबर आमची चित्राताई तर सांगायलाच नको, कुठलंही काय लागलं जवळलं काय पडलं बिडलं, दादा तुम्ही हे औषध घ्या, ते घ्या, असं सगळं सांगणार आहे त्या आमच्या ताई. त्याही त्या सेल्स मार्केटिंगमध्ये त्या उतरलेल्या आहेत. आमच्या संतोष साळवींच्या पत्नी सुलभा संतोष साळवी, त्यासुद्धा त्या टपरवेअर या बिझनेसमध्ये त्या काम करतात. त्यांचाही सन्मान इथे आहे. आणि अरे खेर ना संजना संदीप खेर, त्यांचाही आपण इथे सन्मान करतो आहे. या सगळ्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आम्ही ज्या ज्या वेळेला त्यांना सांगितलं त्यांनी सहकार्य केलं. आणि आमचा नवनाथ प्रबळकर, आमचा मामाचाच मुलगा आहे, आमच्या पडदे बिडदे सजावट बिजावट जे काय आहे सगळं तो सुंदर काम करतो, त्याचाही आज इकडे सन्मान आहे. त्यामुळे अनेकांचा ह्या सन्मानाने हा सोहळा रंगतदार झाला आहे. विद्यार्थ्यांचा गौरव झाला आहे. विद्यार्थ्यांनी ते चांगल्या प्रकारे सहकार्य लाभवलेलं आहे. आपण सगळ्यांनी इथे सहकार्य त्यांच्या हे करण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित आहात, त्याबद्दल तुम्ही सगळेजण उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमात शोभा वाढेल. आणि आता मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. फक्त मंडळाचं प्रास्ताविक होणं, मंडळाच्याबद्दल सांगणं, मंडळाच्याबद्दलची माहिती ही सगळ्यांना असणं हे क्रमप्राप्त होतो. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये इथे इदम न मम या पुस्तकाचं भव्य दिव्य उद्घाटन डॉक्टर महारुद्र अच्युतराव कुंभार यांच्या शुभ हस्ते, त्यांच्या अनेक मान्यवर म्हात्रेसाहेब, आचोळकर दादा, सगळ्यांच्या साक्षीनं या सुंदर पुस्तकाचं उद्घाटन आपण करणार आहोत. त्यासाठी तुम्ही इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय गौरबा. धन्यवाद महेशजी सायकर. यानंतर आपण आता ज्या पुरस्काराची आपण वाट पाहत आहोत, जो पुरस्कार आपल्याला इथे आज व्यासपीठावर सन्मानाने द्यायचा आहे, त्याकरिता आपण आता इथे सुरुवात करूया. सुरुवातीला आपण जीवन गौरव पुरस्कार देत आहोत. मनुष्याचा जन्म कुठे होणार, आई बाबा कोण असणार, शाळा कॉलेज नोकरी व्यवसाय कुठे करणार, हे आपल्या आयुष्यात लिखित असतं. परंतु आयुष्याच्या शेवटी आपण केलेल्या कार्याची जाण कोण ठेवणार. त्यासाठी एकच, तो म्हणजे जीवन गौरव पुरस्कार. त्यामुळे शाळ श्रीफळ बुके स्मृतिचिन्ह आणि मानपत्राचं वाचन अशा प्रकारे जीवन गौरव पुरस्कार आपण इथे आज देत आहोत. जीवन गौरव पुरस्कार देताना संपूर्ण कुटुंब व्यासपीठावर येईल. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवर त्यांचा यथोचित इथे सन्मान करतील. सुरुवातीला पहिला जो सन्मान आहे तो निवृत्त पोस्टल असिस्टंट्स भारतीय डाक विभाग ज्येष्ठ समाजसेवक सन्मान्य श्री मनोहरजी बाबूराव शेजलकर सर यांचा हा सन्मान व्यासपीठावर, त्यांनी कुटुंबासहित आपण व्यासपीठावर यायचं आहे. शाळ श्रीफळ स्मृतिचिन्ह, मी मानपत्र वाचायला सुरुवात करतो सर.
मानपत्र सुरू कर. सन्मान्य श्री मनोहर बाबूराव शेजलकर, निवृत्त पोस्टल असिस्टंट, भारतीय डाक विभाग, ज्येष्ठ समाजसेवक, सन्मानपत्र. आपला जन्म 2 जून 1949 साली गाव नागवे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी संपन्न झाला. आदरणीय मनोहरजी आपले शिक्षण 11वीपर्यंत झाले असून आपली मेहनत करण्याची जिज्ञासा आणि अंतरी उमेद बाळगणारे मनोहरजी आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने जो मूड आला तो 1 जानेवारी 1971मध्ये साहेब आपण कालबादेवी पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट म्हणून कामाला लागलात आणि अगदी 2 वर्षांनी आपल्या आयुष्यात नाविन्य क्रांती घडली. ती म्हणजे आपली देहप्रपंचाच्या लग्नाची गाठ सुरेख सुंदर अशा आशाजींच्या समवेत बांधली गेली आणि आपल्या मनातील आशा मोगऱ्यासारख्या फुलाप्रमाणे बहरत गेल्या. मनोहर साहेब त्याच मोगऱ्याचा सुगंध म्हणून मनोहरांची आशा अर्थात आपल्या उदरी 15 मे 1974 रोजी सुपुत्र महेंद्र जन्माला आला आणि पुत्राच्या आगमनार्थ आपली पोस्टात प्रमोशन म्हणून पोस्टल सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर आपणास माधुरी आणि मंगल अशा 2 कन्यारत्नांचा शुभलाभ झाला. मनोहरजी आपण आपल्या कसालवाडीतील पहिले मॅट्रिक पास असून सर्वांना पत्र लिहिण्यास मदत करणे, शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे अशा प्रकारचे पवित्र आणि निष्काम सामाजिक सेवेचे कार्य देखील आपल्या हातून घडले आहे. मनोहर बुवाजी आपणास भजनाचा छंद लागला आणि कसाल कार्लेवाडी भजनी मंडळामध्ये आपण वयाच्या 20 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत भजनात समरस झालात. मनोहरजी आपणास कुंभार ज्ञाती बांधवांच्या विषयीची जाण आणि तन्मयता म्हणून आपण प्रत्येक वर्षी संत शिरोमणी गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त मुलांच्या शाळेत शिक्षणासाठी लागणारे साहित्य निरंतर पुरवत आहात. मनोहरजी आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपण यशस्वीरित्या सांभाळली, परंतु आपल्या कुटुंबाकडून फार मोठी पुण्याची गोष्ट घडली. ती म्हणजे आपल्या भावांचा 1 नाही सलग 4 मुलांची लग्ने आपल्या हातून यशस्वीरित्या पार पडली. असे पुण्यवंत, यशवंत, कीर्तिवंत आणि खऱ्या अर्थाने कुंभार समाजाचे प्रेरणादायित्व करणारे कुंभार ज्ञाती बांधव, प्रेमळ आणि विनम्र व्यक्तिमत्व असणारे मनोहरजी पंत आपणास 2025 या वर्षाचा मानाचा जीवनगौरव पुरस्कार देताना आमच्या संस्थेतील कुंभार समाज बांधवांना अंतःकरणापासून अत्यानंद आणि ब्रह्मानंद होत आहे. मनोहरजी आपणास पुढील आयुष्याच्या वाटचालीस उत्तम आरोग्य आणि स्वस्थता लाभो ही संत शिरोमणी गोरोबा काकांच्या चरणी विनम्र प्रार्थना. धन्यवाद. यानंतर सन्मान्य कृष्णाजी गोविंदराजे, निवृत्त अवर सचिव मंत्रालय यांना आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना मी व्यासपीठावर निमंत्रित करीत आहे. दुसरा जीवन गौरव पुरस्कार आपण त्यांना देत आहोत. कृष्णाजी गोविंदराजे. त्यांचं सन्मानपत्राचं वाचन मी करणार आहे. वसई नालासोपारा विरार शहर कुंभार समाज मंडळ जीवन गौरव पुरस्कार 2025 सन्माननीय श्री कृष्णाजी गोविंदराजे, निवृत्त अवर सचिव मंत्रालय. आपणास सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या आणि समाजाचं ऋण जाणीवपूर्वक शिरावर घेऊन ते फेडण्याचे व्रत स्वीकारलेल्या वसई नालासोपारा विरार शहर कुंभार समाज मंडळातर्फे जीवन गौरव पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपला जन्म मुक्काम दाभिड, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी येथे एका शेतकरी कुटुंबात दिनांक 19 जुलै 1938 रोजी झाला. नावाप्रमाणेच प्रेमळ आणि सद्गुणी असणारे आपले वडील श्री गोविंद गुणदेकर व कष्टाळू मायेचा सागर असणारी आपली आई बजीबाई यांचे अलौकिक प्रेम आपणास लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा लवेल या ठिकाणी पूर्ण झाले. आपले थोरले बंधू श्री बाबाजी गुंदेकर यांच्या पुत्रवत प्रेमाने आपण मुंबईत आलात आणि पुढील शिक्षण मराठा हायस्कूलमधून सुरू केलेत. पुढे नोकरी करीत करीत रुपारेल कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज
या नामवंत कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेत. खास करून आपली इंग्रजी विषयाची आवड आणि या भाषेवरील प्रभुत्व ही बाब अतिशय आदर्शवत आहे. आणि याचेच फलित म्हणजे 1959मध्ये आपण MPSC परीक्षेद्वारा उत्तुंग यश मंत्रालयापर्यंत आपला प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. या प्रवासादरम्यान आपण सहाय्यक, कॅशियर, कक्ष अधिकारी या पदावर आपण काम केलेले आहे. ज्या ज्या विभागात आपण काम केलेत तेथे सर्वांची मने आपण जिंकलीत आणि सहकार्याने कोणतंही काम सुलभ होतं हे आपण कृतीतून दाखवून दिले आहे. 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 1996मध्ये आपण अवर सचिव या पदावरून आपल्या कार्याचा ठसा उमटवून आपण आदरपूर्वक सन्मानाने सेवानिवृत्त झाला आहात. संयम, संस्कार व कर्तव्य अशा त्रिसूत्रीने आपली प्रापंचिक जबाबदारी पत्नी शोभा यांच्यासोबत पार पाडत होतात. पण अचानक आपणास कौटुंबिक आघात सोसावा लागला आणि पत्नी शोभा वहिनी यांची साथ संसाराच्या अर्ध्या वाटेवर संपली. पण सुखाला दुःखाची किनार असते हा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या ठायी आहे. आपणास 3 मुली आणि 1 मुलगा, त्यापैकी विद्या विवेक कीर्तीकर म्हणजे माया यांनी पे आणि अकाउंट्स ऑफिस बांद्रा येथून ऑडिटर या पदावरून आदरपूर्वक स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे. छाया शीतल संजय नागोटणेकर या विकास अधिकारी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आणि नीलम पूजा प्रसाद वाटेगावकर शासकीय सेवक सेल्स टॅक्स ऑफिसर आणि मुलगा श्री विलास राजे या फोर सेक्युलर व्हॅल्यू कंपनीत असिस्टंट जनरल मॅनेजर अशा उच्च पदावर आज रोजी तिघेही प्रामाणिकपणे कर्तव्य पार पडत आहेत. आपली 4ही मुले एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत असणे ही अभिमानाची आणि अभिनंदनीय बाब आहे. या सर्वांना आपण उच्च शिक्षित केलं आणि समाजापुढे एक आदर्श कुटुंबांचा दाखला ठेवलात. याला साथ लाभली ती आपली दुसरी पत्नी आशा राजे यांची. आपल्या 2 बहिणी शारदा आणि कृष्णी नावाप्रमाणे आपल्या सदैशी पाठीशी होत्या. आपले हे सामाजिक आणि शैक्षणिक व्रत अखंडपणे चालू राहो. आपले पुढील आयुष्य सुखमय, आनंदी आणि निरोगी जावो ही श्री संत गोरोबा काकांच्या चरणी प्रार्थना. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भूषण पुरस्कार आहेत ते आपण थोड्या वेळात घेतोय. त्या अगोदर आपण उद्योजक आणि विशेष पुरस्कार प्राप्त जे आहेत ते घेतोय. जे उद्योजक आणि विशेष पुरस्कार प्राप्त आहेत त्यांची नावं मी या ठिकाणी वाचतोय. चित्रा चंद्रशेखर कोलंबेकर सेल्स आणि मार्केटिंग विभागामध्ये काम करतात. बाळकृष्ण महादेव कुंभार हार फुले त्यांचा व्यवसाय आहे. प्रसाद रुद्राजी चिंदरकर ट्रॉफिया ज्या आज आपण देताना पाहतो या ट्रॉफी बनवण्याचं काम व्यवसाय त्यांचा आहे. तेजेश जयराम जांभवडेकर अभिनेता म्हणून ते नाट्यक्षेत्रात सिनेमा क्षेत्रात काम करतात आणि नवनाथ गजानन प्रबलकर हे सजावटीचं काम करतात. असे 5 जे उद्योजक आहेत त्यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करतो आहे. चित्रा चंद्रशेखर कोलंबेकर, बालकृष्ण महादेव कुंभार, प्रसाद रुद्राजी चिंदरकर, तेजस जयराम जांभवडेकर आणि नवनाथ गजानन प्रबलकर. चौलकर साहेब, कुंभार साहेब या त्यांच्या हस्ते यांचा आपण सत्कार करणार आहोत. शाल, ट्रॉफी, श्रीफळ द्यायचं आहे. द्या ना, पुढे घेऊन जा. चौलकर साहेब आणि कुंभार साहेबांना विनंती आहे की या 5 उद्योजकांचा सत्कार आपल्या हस्ते करावा. यांच्याकडे दे बाळा, बाळा यांच्या दे, यांच्याकडे. कोलंबेकर महादेव, बालकृष्ण महादेव कुंभार, प्रसाद चिंदरकर, तेजस
चित्रा चंद्रशेखर कोलंबेकर या सेल्स आणि मार्केटिंग विभागात काम करतात. बाळकृष्ण कुंभार हार फुले बुके यांचा व्यवसाय आहे. प्रसाद रुद्राजी चिंदरकर ट्रॉफ्या ज्या आपण पाहतोय त्या बनवण्याचा व्यवसाय त्यांचा आहे. तेजेश जयराम जांभवडेकर अभिनय क्षेत्रामध्ये ते काम करतात आणि नवनाथ गजानन प्रबलकर हे सजावटीचं काम करतात. असे 5 उद्योजक ज्यांचा सन्मान आता पाच गर्दी होते. ठीक आहे ठीक आहे, 5 गर्दी होते. अनन्या अभय गोविलकर महिला रिक्षा चालक आहेत. महिला रिक्षा चालक आहेत त्या. आणि सुलभा संतोष साळवी सेल्स आणि मार्केटिंगमध्ये काम करतात त्या. सुलभा संतोष साळवी दिला आहे, आनंद दिला. सिद्धेश बाबाजी चिंदरकर मूर्तिकार जे आहेत त्यांनी तयार राहायचं आहे. सिद्धेश बाबाजी चिंदरकर मूर्तिकार. भूषण भरत कुंभार मूर्तिकार. यानंतर प्लास्टिक मोल्डिंगमध्ये काम करणारे तिघे बंधू आहेत. उमेश भिकू करंजकर, महेश भिकू करंजकर आणि रुपेश भिकू करंजकर. नाही ते कल्पना विवेक कुडेकर ज्या वडापावचा व्यवसाय आहे त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. कल्पना आणि उद्योजक आणि विशेष पुरस्कारामधला हा शेवटचा पुरस्कार आहे. कल्पना विवेक.
यानंतर आपण समाजभूषण पुरस्काराकडे वळणार आहोत. डॉक्टर महारुद्र कुंभार यांना अत्यंत महत्त्वाची मीटिंग आहे. 4 वाजता त्यांना तिथं पोचायचं आहे आणि आपण तो कार्यक्रम सुरुवात करतो आहे. सन्माननीय डॉक्टर महारुद्र अच्युतराव कुंभार यांच्या परिवारांना मी व्यासपीठावर सन्मानित करतो आहे. सन्मान्य व्यासपीठ, आपण एक समाजभूषण पुरस्कार आधी घेतो कारण डॉक्टरांना महत्त्वाची मीटिंग आहे. परत सन्मान्य डॉक्टर महारुद्र अच्युतराव कुंभार आणि त्यांचा परिवार यांना मी व्यासपीठावर सन्माननीय बोलवत आहोत. त्यांच्या सन्मानपत्राचं वाचन मी या ठिकाणी करतो आहे. सन्माननीय डॉक्टर महारुद्र अच्युतराव कुंभार, विशेष कार्यकारी अधिकारी, 7 हिल्स रुग्णालय व आरोग्य, बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग. आपणास सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या या वसई विरार शहर कुंभार समाज मंडळातर्फे हा समाजभूषण पुरस्कार देताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. लातूर ही आपली जन्मभूमी तर मुंबई महानगरपालिका ही आपली कर्मभूमी आहे. या दोन्ही भूमींच्या परंपरेला सार्थ ठरवणारी शैक्षणिक गाथा आपण रचलेली आहे. आपली ज्ञानलालसा आणि विद्यार्जनाची आवड ही प्रशंसादर्शक आहेच. शिवाय आपले वडील श्री अच्युतराव कुंभार सेवानिवृत्त MBA हेल्थ केअर मॅनेजमेंटपर्यंतची आपली शैक्षणिक वाटचाल आदर्शवत व प्रेरणादायी आहे. आपण मिळवलेले यश आजच्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी प्रेरक आहे. आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंतच्या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवलेला आहे. जे जे पुढे चालत राहतात काठी जिज्ञासा सकारात्मक विचार हे अवर्णनीय आहे. विद्यार्जन करत असताना ध्येयपूर्तीसाठी आपण घेतलेले कठोर परिश्रम कौतुकास्पद आहे. अचूक निर्णय, दूरदृष्टीपणा याबरोबरच आपला व्यासंग, वाचनाचा व्यासंग ही त्रिसूत्री आपल्या यशाच्या वाटचालीत महत्त्वाची ठरली आहे. आपली साधी राहणी आणि प्रगल्भ विचार आम्हाला नेहमी कार्याबद्दल अशासकीय संस्थांमार्फत आपला अनेकदा गौरव करण्यात आला आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून आपण मनापासून स्वीकारलेलं हे रुग्णसेवेचं व्रत आजही अखंडपणे आणि निस्वार्थीपणे आपण करीत आहात. रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे आपण अंगीकारले आहे. आपल्या या कार्याला आमचा मानाचा मुद्रा आहे. आपल्या या कामातूनच आपल्या हातून सदैव समाजसेवा घडत आहे. आपले सामाजिक विचारमंथन अनेक विषयावरील प्रभुत्व हे प्रशंसनीय आहे. सेवा व त्याग यांचा मिलाप आपल्या ठायी आहे. एकमेकास सहाय्य करू हे ब्रीदवाक्य आपण सत्यात उतरवलेलं आहे. आपण घेतलेला हा अखंड ध्यास उल्लेखनीय आहे. आपलं पुढील आयुष्य सुखमय, आनंदी, निरोगी जावो ही श्रीसंत गोरोबा काकांच्या चरणी प्रार्थना आहे. जीवेत शरद शतम. पुढील वाटचालीस आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मी विनंती करेन की या ठिकाणी जे पुस्तक प्रकाशन सोहळा आहे तो आपण सन्मान्य व्यासपीठावरील जे पाहुणे आहेत त्यांना विनंती करेन की पुस्तक प्रकाशन सोहळा जो आहे तो आपण या ठिकाणी करणार आहोत. पुस्तकाचे लेखक जे आहेत, ज्यांचे जे कामनकर साहेब दिलेलं आहे, व्यासपीठावर सर्व पाहुणे आहेत त्यांना मी पुढे यायची विनंती करतो. पुस्तकाबद्दल 2 शब्द जे लिहिलेत त्यांना मी विनंती करेन की त्यांनी त्या पुस्तकाबद्दल 2 शब्द बोलायचे आहेत. इदम नमम मम या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज व्यासपीठावर संपन्न होत आहे. पुस्तकाचं प्रकाशन तर आता झालेलं आहे आणि होत आहे. सदर पुस्तकात आपल्या धार्मिक ग्रंथातील संपदेचा अंतर्भाव आहे. हे केवळ एक साधं पुस्तकच नाही, तर हा ग्रंथ आपण सर्वांनी संग्रही ठेवून त्यातील विविध श्लोक, प्रार्थना, आरत्या इत्यादींचा आपल्या दैनंदिन रोजच्या दिवशी त्याचं वाचन, स्मरण व मनन करण्यासारख्या गोष्टी आहेत. श्री कामनकर यांनी त्यात तन मन धन ओतून एक सुंदरसा असा धार्मिक ग्रंथ तयार केला आहे. अशा ह्या अमूल्य ग्रंथांचे मूल्य त्याने फक्त 600 रुपये इतकी अल्प ठेवलेले आहे. शिवाय आजच्या ह्या प्रकाशन दिवशी त्याने किंमत 500 ठेवून तुम्हाला
100 रुपयाची सवलत दिलेली आहे. सर्वांना विनंती आहे की आपण ज्यांना हे पुस्तक हवे त्यांनी मंडपामध्ये विक्रीसाठी व्यवस्था केली आहे, तरी गरजूंनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती. त्यामुळे हा अत्यंत हस्तलिखित म्हणजे कामणकर साहेबांनी सर्व ग्रंथांचा आणि कार्याचा संग्रह करून स्वतःच्या हस्ताक्षरात हा ग्रंथ प्रसिद्ध केलेला आहे. त्यामध्ये काव्य आहे, लेखन आहेत, गोरोबा काकांच्या 2 आपल्या आरत्या आहेत. अशा अनेक प्रकारचं विविध प्रकारचं असं लेखन आणि कामणकर साहेबांचं हस्ताक्षरित असं हे पुस्तक, त्याचं प्रकाशन डॉक्टर महारुद्र कुंभार साहेब यांच्या हस्ते आणि मान्यवर व्यासपीठावर मान्यवरांच्या समवेत आणि आपल्या सर्वांच्या समवेत होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. धन्यवाद. कामणकर साहेबांना विनंती आहे की 2 मिनटं आपण मनोगत घ्यावं. 2 मिनटं जरा वेळेस. डॉक्टर साहेब डॉक्टर साहेबांना विनंती आहे की आपण मार्शन. नमस्कार. सर्वप्रथम सायकर साहेब आणि समस्त वसई विरार कुंभार समाजाचे मी आभार मानतो की आपण मला या योग्य समजलं. 2 गोष्टीबाबत मला बोलायचे. सर्वप्रथम तर मी एका गोष्टीबाबत बोलतो की आपण आपलं कर्तव्य करतो समाजामध्ये. जसं अगोदर म्हटले की आपण आपला जन्म कुणाच्या पोटी व्हावा हे आपण ठरवत नाही, तो करता करविता तोच ठरवतो. पण कर्म काय करावं हे तर आपण ठरवतो. आणि आपलं कर्म, आपला समाजच कर्मठ समाज आहे, स्वाभिमानी समाज आहे. त्याला लोक अभिमानी समजतात, पण मी त्याला स्वाभिमानी म्हणतो की आपण मदत मागायला कुणाकडे जात नाही. आपल्या हातात जेवढं शक्य आहे तेवढं आपण करतोच, मग ते कुठलंही असो. आणि आत्तापर्यंत आपल्या समाजानं कधी कुणाच्या झुकून काम केलं नाही आणि कधी कुणाच्या खाली राहून काम केलं नाही. आमच्या गावाकडे एक म्हण आहे की गावाला एकच कुंभाराचं घर असतं, तेही गावाच्या वेशीबाहेर असतं. त्याच्यामुळे त्याचा गावाशी कधी काही संबंध येत नाही, पण साऱ्या गावाचा त्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत संबंध आलेला असतो. म्हणजे लग्नाच्या सोहळ्याचं ते वरात काढण्याचं ते मटक्यापासून ते तुमच्या मातीच्या मड्याच्या मटक्यापर्यंत पण असतं. ते दोन्ही विकून आपला समाज आज इथं पोचलेला आहे. मला समाजाला फक्त एकच विनंती आहे की आपण एकटे राहिलो तर मागे पडू आणि जोडून राहिलो तर पुढे राहू. त्याच्यामुळं छोटे छोटे कार्यक्रम असो किंवा छोट्या छोट्या भेटी असो किंवा छोटे छोटे मेसेजेस असतो. आज तर फार सोपं झालं आहे, व्हॉट्सअप आहे तुमच्याकडं, सगळ्या गोष्टी आहेत तुमच्याकडं. समाजाला गुड मॉर्निंगचे मेसेज नका टाकू, फक्त एकच मेसेज टाका, इथे आपल्या आपल्या समाजाचा हा माणूस हा काम करतोय, त्याला प्रोत्साहन द्या. एवढ्या मेसेजनी खूप काही होतं. आणि मी सायकर साहेबांना जेव्हा पण माझ्याकडे कुठली जॉबची अपॉर्च्युनिटी आली, कुठली काही करण्याची अपॉर्च्युनिटी आली, मी त्यांच्याकडे पाठवतो, त्यांना माध्यम समजतो. आजही मी तुम्हाला हेच म्हणतो की आपण आपल्या कर्मठ समाजाची ओळख तशीच कायम ठेवू आणि एकमेकाला हे करून आपलं फक्त सामाजिकच नाही पण राजनैतिक वजन पण वाढवणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी एकत्र येऊ. पुस्तकाबाबत थोडंसं बोलतो. सुंदर, अतिशय सुंदर हस्ताक्षर आहे, अतिशय म्हणजे सलोख लेखन आहे. त्यांचा जो व्यासंग आहे, त्यांची जी संग्रह आहे तो खूप उल्लेखनीय आहे. पण सगळ्यात एक अशी प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट हे करतो. सर्वांनी महादेव सिरीज बघितली असेल किंवा सगळ्यांनी टी व्हीवरती एवढ्या आरत्या ऐकल्या असतील, हे असतील, पण ती महादेव सिरीजमध्ये शिवतांडव स्तोत्रम आपलं सगळ्यांनी ऐकलं फक्त असेल. वाचायला तुम्हाला किंवा ऐकल्यानंतर पुन्हा प्रोनाऊन्स करायला खूप अवघड जातं. ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य फक्त एका पानावर मी सांगतो, ते शिवतांडव स्तोत्रम तुम्ही वाचाल पण आणि ते तुम्हाला समजेल पण. हे दैवी आहे फक्त, कारण त्या शिवतांडव स्तोत्रम ऐकल्यानंतर माणसाच्या स्वभावामध्ये, आत्म्यामध्ये फरक पडतो. वाचल्यानंतर त्या आत्म्याला किती शांती भेटेल. तर माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की हे पुस्तक प्रत्येकाने घ्या, वाचा आणि आपल्या येणाऱ्या पिढीला पण ते संग्रहासाठी द्या. कारण ह्याच्यातून आपल्या समाजाची, फक्त समाजाची नाही तर हिंदू संस्कृतीची पण जडणघडण ह्याच्यात आहे, तीच आपल्या येणाऱ्या समाजाला द्या. एवढंच बोलून मी सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो. धन्यवाद. इदन मम ज्यांनी निर्मिती केली ते आमच्या कामनगावचे सुपुत्र वासुदेव कामणकर तात्या यांचं आम्ही कामन ग्रामस्थांतर्फे मनापासून अभिनंदन करतो. आणि आमचे
कामन गावातील ज्येष्ठ नागरिक आणि आपले ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रभाकरजी म्हात्रे यांच्याकडून कामन ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आम्ही सत्कार करू इच्छितो. तर मी प्रभाकरजी म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांनी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करायचा. त्यानंतर या पुस्तकाची प्रस्तावना ज्यांनी सादर केली ते अनंतजी सामंत हे प्रास्ताविक करतील. 1947च्या हिंदुस्थानाच्या धर्माधारित विभाजनापासून मी तुमच्याशी संवाद साधतोय. ही प्रस्तावना संवाद आहे तुमच्याशी की हिंदुस्थानाच्या धर्माधारित विभाजनापासून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात हिरव्या पांढऱ्या आक्रमणांनी हिंदू धर्माला क्षती पोचवण्याची गती वाढवतच नेली. या राजकीय आश्रयाचा अतिरेकाचा बिमोड करत 2014ची पहाट उगवली आणि नवी दिशा आणि नवी आशा अवतरली. गद्दार, नमकहराम, स्वार्थी हिंदू द्वेषाने सातत्याने निष्ठुर निर्भत्सना केल्यामुळेच एवढी वर्ष निद्रिस्त निपचित पडलेला हिंदू खडबडून जागा झाला. जागृत झालेल्या त्याच्या स्वत्वातील सत्वाने थेट हिरवा हौदोस घालणारं तख्त फोडलं आणि सनातन वैदिक हिंदू धर्माच्या भगव्या ध्वजाची डौलानं मुहूर्तमेढ रोवली. गेल्या दशकाने प्रत्येक हिंदू बांधवाला त्याची आतली ओळख करून देताना त्याला आपल्या नैतिक कर्तव्याची जाणीव करून दिली. इदं न मम या विनयशील विनम्रतेची ही दुसरी सुधारित आवृत्ती हा जागृत झालेल्या हिंदू आत्म्याचा हुंकार आहे. धर्मजागरण करण्यासाठी उचललेला हा खारीचा वाटा आहे. ज्योतीने तेजाची आरती करावी आणि कृष्णार्पणमस्तू म्हणत अर्घ्य देत एका सुदाम्याने भगवान श्रीकृष्णाला अर्पण केलेला हा मुठभर पोह्यांचा प्रसाद आहे. चर्च आणि मदरशामध्ये नियमित जाणाऱ्या मुलांच्या मनावर सातत्यपूर्ण बायबल कुराण बिंबवलं जातं. अशा प्रसंगी दुर्दैवी दुर्लक्षामुळे आणि दुर्लभ देवदर्शन घेणाऱ्या आम्हा हिंदू मातापिता, बंधू भगिनी आणि तरुणाईला मंदिरातील घंटा बडवण्यापलीकडचा आणि महाआरतीच्या पलीकडचा विशाल विस्तीर्ण ओम आणि व्योम व्यापणारा हिंदू धर्म कधी कळला नाही, कधी दिसला नाही आणि उत्कंठतेने पाहण्याचा प्रयत्न न केल्यामुळे कधीच कळला नाही. वास्तवात हिंदू धर्म मार्तंडांनी, हिंदू धर्माधिकाऱ्यांनी, शंकराचार्यांनी आपल्या सिंहासनावरून पाय उतार होऊन देशभ्रमण करून गांभीर्यपूर्वक प्रयत्न कधी केलेच नाहीत. केशवाचे ध्यान धरुनी अंतरी मृत्तिके माझारी नाचत असे. निर्गुणाच्या भेटी आलो सगुणातटी तव झालो प्रसंगी गुणातीत. प्रपंचात पार गुंतूनही परमार्थ साधणारी गोरोबा कुंभारांसारखी ही निष्पाप, निरीश्च, सरळ मार्गी संत मंडळी आम्हा उपासकांची आराध्य दैवत असूनही आम्ही पामर आमच्या प्रपंचात एवढे बुडून गेलो आहे की परमार्थ म्हणजे काय आणि तो का आणि कशासाठी हेच विसरून गेलो आहे. म्हणे गोरा कुंभार जीवन मुक्त होणे, जग हे करणे शहाडे वापा. ही गुरुवाज्ञा मानून वासुदेव कामणकरांनी हेच व्रत अंगीकारिताना एक खारीचा वाटा उचलला आहे. हे केवळ संकलन नाही आहे, हे पुस्तक हे केवळ संकलन नाही, हे केवळ पुस्तक नाही, तर आपल्या पूर्वजांचा हा अक्षय वारसा संचित मानून येणाऱ्या शतकाकडे सुपूर्द करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. श्रीकृष्णाला प्राणप्रिय असलेली सुदाम्याच्या पोह्यांची शिदोरी आहे. आई वडिलांना, पालकांना यातील श्लोक, ओव्या, मंत्र, स्तोत्र पाठ नसल्यामुळे म्हणा किंवा त्यांनी कधी ऐकले नसल्यामुळे म्हणा किंवा त्यांनी कधी वाचायचा प्रयत्न न केल्यामुळे म्हणा किंवा दैनंदिन कामकाजाच्या व्यापातून त्यांना वेळ मिळत नसल्यामुळे म्हणा,
हिंदू धर्माची खरी ओळख त्यांना कधी झालीच नाही आणि धर्मसामर्थ्याची ताकद कधी कळली नाही, तेव्हा प्रत्येक हिंदू कुटुंबाने नैतिक कर्तव्य भावनेने हा अनमोल ठेवा आपल्या देवघरात ग्रंथरूपाने आवर्जून ठेवायला हवा. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या शाश्वत सत्याची आठवण ठेवून घरातील थोऱ्या मोठ्यांनी प्रातःसमयी आणि दिवे लागणीला यातील मंत्र, श्लोक, ओव्या आणि स्तोत्रांचे आपल्या लहान मुलांबरोबर बसून वाचन पठण करावे. हीच अर्थ अपेक्षा. सत्यादित्री योगे बोध वैराग्यो मुक्ती साधको कलौतु केवला भक्तिर् ब्राह्म सायुज्य कारणम. सत्य, त्रेता आणि द्वापार युगात ज्ञान आणि वैराग्य ही मुक्तीची साधनं होती, पण आज कलियुगात फक्त भक्ती हीच मोक्षाची साधन आहे. म्हणून भक्ती मार्गाची ही वाटचाल आपण सर्वांनी पठणातून, वाचनातून अनुसरावी. एवढीच विनम्र विनंती, एवढीच विनम्र अपेक्षा. जय हिंद. काय घ्या सुरवशेचं घ्या तुम्ही. यानंतर दुसरा समाजभूषण आपण या ठिकाणी देतोय सन्माननीय साहेबराव कुंडलिकराव सुरवशे साहेब आणि त्यांचा परिवार यांना मी व्यासपीठावर आदरपूर्वक निमंत्रित करीत आहोत. फोटोग्राफर कामनकर साहेब आपण पुरस्कार देतोय पुढचा. सन्माननीय साहेबराव कुंडलिकराव सुरवशे साहेब, मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा पाया हा निस्वार्थ सेवा, प्रामाणिकपणा, त्याग, कर्तव्यनिष्ठा अशा अनेक तत्वांवर आधारलेला असतो आणि हा पाया ज्यांच्या जीवनाचा आहे असं नम्र, विनयशील आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे मुख्य अभियंता श्री साहेबराव कुंडलिकराव सुरवशे साहेब. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील धावडी ही आपली जन्मभूमी, तर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, बिहार, झारखंड आणि दिल्ली ही राज्यसुद्धा आपली कर्मभूमी ठरलेली आहे. आपला जन्म 14 ऑगस्ट 1964 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. सतत परिश्रम करणारे आणि आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दलचा दूरदृष्टीपणा असणारे आपले वडील आदरणीय श्री कुंडलिकराव सुरवशे साहेब आणि वात्सल्याची माय गंगाबाई यांचे संस्कार आणि आईलाही 2009 साली जिजाऊ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आशीर्वाद बालपणापासून तुम्हाला लाभलेले आहेत. आपल्या तोडी येथे तर माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा केज अंबाजोगाई येथून आपण पूर्ण केले आहे. पुढे जाऊन तंत्र शिक्षणाची पदविका शासकीय तंत्रनिकेतन लातूर आणि अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण आणि मॅनेजमेंटचा पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे. आणि विशेष अभिनंदनीय गोष्ट म्हणजे इयत्ता पहिली, परत वाक्य ऐका, इयत्ता पहिली ते पदव्युत्तर पदवीपर्यंत प्रत्येक वर्षी आपण विशेष प्रावीण्य मिळवलंच, शिवाय प्रथम क्रमांकसुद्धा पहिलीपासून ते अभियांत्रिकीपर्यंत जोडीला महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्तीसुद्धा. आपल्या अलौकिक कुशाग्र बुद्धिमत्तेला आमचा सलाम आहे. थोर व्यक्तीकडून घराचे संस्कार आणि मांगल्य घेऊन सौ लीना M.Com आहेत, यांच्यासोबत आपला संसार सुरू झाला. स्नेह, आपुलकी, समंजसपणा, तडजोड, विश्वास या पंचसूत्रीने संसार सुखाचा होतो याचा आदर्श आपण घालून दिलेला आहे.
पेरिले तेच उगवते या उक्तीप्रमाणे आपण उभयतांनी आपल्या मुलांमध्ये शिक्षणाचं महत्त्व रुजवलं आहे. आपली मुलगी अक्षता ही MBBS तर मुलगा अभिषेक हा अमेरिकेमध्ये MS हे दोन्ही पाल्य अशी उच्च शिक्षिका आहेत. आपली शैक्षणिक गाथा दोन्ही मुलांनी पुढे चालू ठेवली आहे. त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. आपण सार्वजनिक बांधकाम विभागात NHAI दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येथे नोकरी आणि सेवा करताना केलेलं कार्य महान आणि उल्लेखनीय आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, अहमदाबाद वडोदरा द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग या भारतातील पहिल्या 3 ओळींनी द्रुतगती महामार्गावर काम करणारा एकमेव कुशल अभियंता म्हणून आपली असणारी ओळख ही कुंभार समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या कार्याचा सलाम याचे फलित म्हणून 2021 साली महाराष्ट्र शासनाने आपणाला उत्कृष्ट अभियंता म्हणून सन्मानित केलेले आहे. मुख्य अभियंता, प्रकल्प संचालक, मुख्य महाव्यवस्थापक अशा अनेक पदावर काम करताना आपल्या विशेष शैलीची छाप आपण पाडलेली आहे. सर्व सहकाऱ्यांच्या मनात आपण स्फूर्ती निर्माण केलेली आहेत. सहकार्याने कोणतेही अवघड काम सुलभ होतं याचे अनेक दाखले आपण दिले आहेत. तांत्रिक टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रकल्प व्यवस्थापन सुकर आणि समाजाच्या उपयोगी कसा करण्यात येतो यात आपला हातखंडा आहे. आज रोजी देशातील सर्वात लांब आणि वेगवान द्रुतगती महामार्गाचा प्रमुख अभियंता म्हणून कार्यरत आहात ही सुद्धा प्रेरणादायी आणि अभियानाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने साहेब या नावाला तुम्ही सार्थ ठरलेला आहात. म्हणूनच आजचा हा समाजभूषण पुरस्कार आपणाला शोभून दिसतो. सामाजिक कार्यातही आपण मागे नाहीत. उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हातालाही आपण कळून देत नाहीत. प्रसिद्धीपासून दूर राहून दरवर्षी अनाथ मुलांना जेवण आणि अन्नधान्य इत्यादी वाटप करीत आहात. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करीत आहात. दुसऱ्यांच्या प्रती सहानुभूती आपल्या हृदय आहे. म्हणूनच येथे कर आमचे जुळती. आपलं प्रसन्न व्यक्तिमत्व, आशावादी दृष्टिकोन आम्हाला सतत स्फूर्ती देईल. आपले हे शैक्षणिक आणि सामाजिक व्रत अखंडपणे चालू राहू. आपले पुढील आयुष्य सुखमय आनंदाने निरोगी जाऊ ही श्री संत श्रेष्ठ गोरोबा काकांच्या चरणी पुढील वाटचालीला आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तेलंगे साहेब. यानंतरचा विशेष असा समाजभूषण पुरस्कार सन्मान श्री माधवजी रघुनाथ तेलंगे साहेब यांचा आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि हा बहुमूल असा सन्मान घ्यायचा आहे. यानंतरचा सन्मान समाजभूषण सन्मान आहे माधवजी रघुनाथ तेलंगे साहेब यांचा. दादा तेलंगे साहेब चाल पहिली चाल चाल पहिली चाल असं नाही चाल. समाजभूषण पुरस्कार 2025 दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क वसई. आपला जन्म 20 ऑक्टोबर 1978 साली गाव गोपाळवाडी तालुका मुदखेड जिल्हा नांदेड आणि आपले सर्वस्व श्रद्धास्थान सन्माननीय पिताश्री रघुनाथजी आणि मातोश्री सुंदरावे यांच्या पवित्र उतरी झाला. सर, आपण या क्षणी कामकाज म्हणून दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वसई या ठिकाणी सन्मानाने विराजमान आहात. साहेब, आपण BA कला गुणसंपन्न असून शहरापासून गाव 8 किलोमीटर लांब असल्यामुळे आपल्या आरंभीचे 1ली ते 7वी ते शिक्षण आपले प्रेमवत्सल मामाश्री श्री देवीदास नारायण चितवणकर यांच्या समवेत झाले. तेलंगे साहेब, आपल्या परिवारामध्ये ज्येष्ठ बंधू आणि 2 प्रेमळ बहिणी सुनंदा महानंदा तसेच विनम्र बंधू बाबू अशांचे सर्व असून आपण अत्यंत भाग्यशाली कुटुंब प्रमुख आहात.
18 मार्च 1984 साली सर आपल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला. ते म्हणजे आपल्या वडिलांचे निधन झाले आणि आपल्या खडतर प्रवासात आरंभ झाला. म्हणून आपण 8 किलोमीटर मुदखेड गावातूनच शालेय शिक्षण पूर्ण करून उपजीविका म्हणून आपल्या आईसहित आपण कुटुंब चालवले. आईच्या मायेने आपले 12वीपर्यंत शिक्षण मुदखेड मुक्कामी महात्मा गांधी विद्यालयात पूर्ण झाले. तेलंगे साहेब पुढचा प्रवास BA कला शाखेत ॲडमिशन आणि आतापर्यंतच्या खडतर आयुष्याच्या सुरू झाला तो म्हणजे 20 फेब्रुवारी 2000 साली सन्मानाने आपली कॉन्स्टेबल पदाची नियुक्ती नांदेड शहरात झाली. आदरणीय माधवजी सर त्यानंतर आपल्यावर नारायणाबरोबर लक्ष्मीची कृपा झाली म्हणून आपण विभागांतर्गत परीक्षा देऊन 6 जून 2012 रोजी आपण पुनश्च दुय्यम निरीक्षक पदावर नियुक्त झालात. माधवजी आपल्या या सुखकर प्रवासात आपली पहिली नियुक्ती पुसर, त्यानंतर नाशिक आणि आता वसई येथे दुय्यम निरीक्षक राज्य शुल्क पदावर आपण सन्मानाने विराजमान आहात. माधवजी आपले अत्यंत भाग्यशाली BA कलागुण संपन्न अशा पद्मावती यांच्या समेत आपले शुभमंगल संपन्न झाले आणि पारिजातकाच्या वेलीवर 2 निरागस फुले उमळली. त्यातील एक HSC ॲनिमेशन कन्या वैष्णवी आणि 7वी येथील सुपुत्र रुद्र. 8 किलोमीटर चालत जाऊन शिक्षण घेणे म्हणजे सोपे काम नाही. एवढेच नाही तर आपण वडील बंधू म्हणून 3 भावांचे सर्वतोपरी लग्नाचा खर्च केला आणि एवढ्यावर न थांबता त्यांना आर्थिक मदत करून उद्योगधंदा करून दिला आणि बहिणींच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून बहिणींच्या 3 मुलींच्या लग्नाचा खर्च खऱ्या अर्थाने आपण कुटुंबाचे दायित्व केलेले आहात. माधवजी आपल्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करत आहोत कारण आपण सरकारी नोकरी सांभाळून सामाजिक बांधिलकी समाज प्रबोधन कुंभार ज्ञाती बांधवांसाठी आपले असलेले आर्थिक आणि मानसिक योगदान अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. असे पुण्यवंत नीतिवंत गुणवंत यशस्वी पती पिता मामा काका भाऊ आणि खऱ्या अर्थाने समाजाचे प्रेरणादायित्व करणारे कुंभार ज्ञाती भक्त असे विनयशील आदरणीय सत्कारमूर्ती श्री माधव रघुनाथ तेलंगे साहेब आपणास 2025चा मानाचा समाजभूषण पुरस्कार देताना आम्हा संस्थेतील समाज बांधवांना अंतःकरणापासून अत्यानंद आणि ब्रह्मानंद होत आहे. आपल्या पुढील आयुष्याच्या वाटचाळीस यश कीर्ती प्राप्त प्रतिष्ठा प्राप्त हो ही संत शिरोमणी गोरोबा काकांच्या चरणी विनम्र प्रार्थना. जयवेद शरद शतम. धन्यवाद. मुखी अमृताची वाणी हाती ताळाची आठवणी काही मंजुळ स्वरांनी ओरावे करावे. मुखी अमृताची वाणी हाती चिपळांचा ध्वनी काही मंजुळ स्वरांनी ओरावे करावे. तेर गावात हो जन्मला, तेर गावात हो जन्मला, तेर अमृताची वाणी हाती ताळाची आध्वनी काही मंजुळ स्वरांनी ओरावे करावे. मुखी अमृताची वाणी हाती चिपळांचा ध्वनी काही मंजुळ